हिला का घेतलं, रियाला का घेतलं, इनडायरेक्टली माझं नाव घेऊन बोलले. खूप बोलतात ना, कुठल्या पोटचं शूटिंग चालू होतं, ज्यांना कळायचंय, ज्यांना लागायचं ही गोष्ट त्यांना लागली असणार आहे. बोट उचलण्याआधी ना स्वतःकडे बघायचं. बट अशा काही आहेत व्यक्ती ज्यांनी मला भाग पाडले हे सगळं बोलण्यासाठी. मी गाडीतच झोपते म्हणलं. सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिलीसोबत. मला असं वाटलं नव्हतं की मी कधी असा व्हिडिओ बनवेल. सो मला भाग पाडलंय हा व्हिडिओ बनवण्यासाठी. पहिली गोष्ट मला हे सांगायचं आहे की मला काय काय येतं, म्हणजे मी काय काय करू शकते, मला काय काय जमतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी काय माझी स्वतःची तारीफ करत नाही, प्रशंसा करत नाही आहे. बट अशा काही आहेत व्यक्ती ज्यांनी मला भाग पाडले हे सगळं बोलण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी सांगते की मला काय काय जमतं. घरकाम तर प्रत्येक लेडीजला जमत असतं, कोणी कोणी करत नाही. मी करते सगळं घरातलं काम, मला जमतं. अख्खा स्वयंपाक मी करू शकते, व्हेज नॉनव्हेज सगळं मी बनवते. आणि हे झालं घरकाम. बाहेर काम म्हणलं तर मला ॲक्टिंग येते, डान्स येतो, सिंगिंग पण मी बऱ्यापैकी खूप छान करते. आणि मी स्वतः डान्स क्लासेस घेते, मेहंदीचे क्लासेस घेत होते. आता मेहंदीचे क्लासेस बंद आहेत, तर मेहंदीचे क्लासेस पण मी घेत होते. माझं पार्लर पण झालेलं आहे. मी नवरीचे मेकअप करते, ब्रायडल मेकअप करते, नवरीचे हातावरची मेहंदीसुद्धा मी काढते. आणि अजून ब्लाऊज मला शिवता येतात. ब्लाऊजचा पण कोर्स माझा खूप वर्ष आधी झालेला आहे. तर कसल्याही प्रकारचा तुम्ही मला ब्लाऊज सांगा शिवण्यासाठी, कसलाही डिझाईन सांगा, मी ब्लाऊज शिवते. असं नाही की मी ऑर्डर घेते, मी सांगते तुम्हाला की मला काय काय जमतं ते. तर माझं शिक्षण तर झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. माझं शिक्षण झालं आहे चांगलं आणि एवढे मला येतात कामं. आणि माझं छोटंसं स्वतःचं पार्लर आहे घरामध्ये. वरती असं हॉल, वरचा हॉल एक पूर्ण रिकामा आहे, मोठा हॉल आहे वरती आणि तो रिकामा आहे. तर एका साईडला असा भला मोठा मिरर लावलेला आहे, त्यासमोर आपली ॲब्रोची वगैरे चेअर असते, ती चेअरसुद्धा आहे. थोडंसं सामान पण मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. घरगुती माझं पार्लर पण चालतं, बऱ्यापैकी चालतं. तर मी एवढं करते. आणि हां, मागच्या वर्षी मी योगा, झुंबा ते असतं ना, त्याचे पण मी क्लासेस चालू केले होते. तर 1-2 महिने घेतले आणि मग ते बंद केले, कारण मला होत नव्हतं एवढं सगळं हँडल करणं, होत नव्हतं मला. आणि झुंबा म्हणजे मी नाही घेऊ शकत, कारण की झुंबा हे वेट लॉससाठी असतं. माझं एवढं वेट नाही आहे आणि त्यांना कंटिन्यू आपण करून दाखवायचं म्हणलं तर ते आपलंच अजून वेट लॉस होईल. त्याच्यामुळे मी ते एवढं मनावर नाही घेतलं. कारण नाहीतर आमच्या शेजार पाजारचे मला एवढे जण म्हणत होते की तू झुंबा क्लासेस चालू कर, तू योगा क्लासेस चालू कर, तू घे, तुझी फी काय असेल ते सांग, आम्ही जॉईन करू. इथले बरेच मला लोक बोलायचे. बट मला टाईम भेटत नसायचा, कधी शूट असायचं, मग 3-3, 4-4 दिवस बाहेर म्हणलं, मग इथे सुट्टी पडायची. त्याच्यामुळे मी एवढं माइंडवर नाही घेतलं ते. अजून पण मला इथले बोलतात की तू डान्स क्लास स्टार्ट कर इकडे, आम्ही तुला स्टुडंट आणून देऊ, असं करू तसं करू. बट मला मॅनेज होत नाही, कारण घरातलं काम पण मला करावं लागतं घरी असले की. आणि मग शूटला म्हणलं की जमत नाही, एवढं सगळं पॉसिबल नाही आहे मला करणं. तर एवढं सगळं मला जमतं, पण मी कधी तुम्हाला बोलून दाखवलं नाही की मला एवढं येतं, मी एवढं करू शकते. अजून पण काही सुटलं असेल, माझ्या माइंडमध्ये येत नाही की मला काय येते अजून. म्हणून हे सांगण्यामागचं कारण असं आहे, लोक जे बोट उचलतात ना की हिला घेऊ नका, हिला घ्या, हिला जमत नाही, तिला जमत नाही. तर बोट उचलण्याआधी ना स्वतःकडे बघायचं की आपल्याला किती येतं.
बोट तर आपण सहज कुणालाही असं उचलतो, कुणालाही काही बोलतो, बट आहे ना आपल्याकडे आधी बघायचं की आपल्याला किती येतं, आपल्याला ॲक्टिंग येते का, आपल्याला नाचता येतं का, आपल्याला आता मला जे जे येतं ते तुम्हाला येतं का, हे सगळं आधी बघायचं आणि मगच बोलायचं. ज्यांना कळायचंय, ज्यांना लागायचं ही गोष्ट त्यांना लागली असणार आहे 100%, आणि मला काय फरक नाही पडत. तर ही झाली माझी गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, आता पुष्पाचं शूट चालू होतं, तर पुष्पाच्या शूटिंगला आमचं जवळजवळ 4 दिवस गेले. मला असं वाटलं की नाही का, म्हणजे 2 दिवस लागतील, एक 1 डे आणि एक रात्र मी माझी फ्रेंड आहे तिथे भक्ती, तिथे मी स्टे करेल, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी घरी येईल असं मी विचार केला होता. बट तसं काहीच झालं नाही, कारण की ती स्टोरी ज्यांनी पुष्पा 2 पिक्चर बघितला त्यांना माहिती असेल. फायटिंगचे सीन होते तिथे आणि असे बरेच काही गोष्टी होत्या, अडथळा येत होत्या. खूप बोलतात ना, कुठल्या पोटचं शूटिंग चालू होतं, असं कुठलं असतं वय, असं शूटिंग असतं का तसं. तर मला एकच सांगायचंय की लगेच कुठल्याही गोष्टी होत नाही, खूप प्रॉब्लेम्स येतात. आम्हाला आहे ना दुधाची डेअरी पाहिजे होती, तर एक दुधाची डेअरीसाठी जवळजवळ आमचे 3 तास गेले असणार आहेत. नुसतं शोधत होतो दुधाची डेअरी. तर कोणी परमिशन देत नव्हतं, तर कोणी परमिशन दिली. एका ठिकाणी होतं तर तिथे ना असं मंदिरामध्ये काहीतरी वचन, काय ते भजन काहीतरी चालू होतं तिकडे, प्रवचन वगैरे, तर त्याच्यामुळे ना खूप आवाज येत होता. मग तिथं कॅन्सल केलं. मग दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ आम्ही ना 2च्या आसपास आलो होतो हे शोधत, बारामतीवरून दुधाची डेअरी शोधत. तर भरपूर असं, म्हणजे फक्त सीन किती मिनिटाचा होता तिथलं 2 ते 3च मिनिटाचा सीन होता. तर आम्हाला 2 ते 3-4 तास गेले आम्हाला दुधाची डेअरी शोधायला. मग फायनली एका ठिकाणी सापडली, त्या एरियाचं नाव मला सांगता नाही यायचं, तर तिथे सापडली, जशी पाहिजे होती तशी दुधाची डेअरी सापडली. आणि तिथे रात्री माझ्या मते 11पर्यंत शूट चालू होतं. आणि मग तिथून आलो. मग त्यानंतर आमचा सीन मग माझा होता. मग माझा झाल्यानंतर एक अजून हॉटेलमधला एक सीन होता. तर असं करत आम्हाला रात्रीचे 12 का 12:30 वाजले होते. मग आम्ही जेवण सुद्धा केलं नव्हतं, म्हणजे डब्बा जे आला होता दुपारचा, तर आम्ही जेवण पण केलं नव्हतं, तसंच डब्बा पडलेला होता. ते सीन घेतला. पूर्ण शूट आमचं होईपर्यंत बरोबर आम्हाला 1 का 1:30 वाजले होते. मी असा विचार केला की आज आपण, माझी फ्रेंड आहे ती भक्ती, तुम्ही ओळखतच असाल, म्हणलं मी नेहमी तिच्याकडेच जाते, कारण ती माझी फ्रेंड पण आहे, आम्ही क्लोज फ्रेंड आहोत, त्याच्यामुळे मी नेहमी तिच्याकडेच जाते रात्रीचं झोपायला. मग त्या दिवशी काय झालं, मी तिला फोन करून पण सांगितलं होतं की मी येते म्हणून. बट प्रॉब्लेम असा झाला की खूप लेट झालं, 1-1:30च्या आसपास काहीतरी टाइम झाला होता. मग असं योग्य नाही वाटत की नाही का आपण एवढ्या रात्री अपार्टमेंटमध्ये जायचं, लोक असतात असं तसं. मग तिच्या घरी जाणं पण योग्य नाही वाटलं, कारण सगळे झोपले असतील आणि माझ्यामुळे उगाच डिस्टर्ब सगळ्यांना, सॉरी. त्यामुळं मी म्हणलं की नको तिच्याकडे. पांडुरंग सरांच्या घरी जायचं काहीच प्रॉब्लेम नाही. बट झालं काय होतं, खूप जण होते जेंट्स त्यांच्या घरी झोपायला, म्हणजे खायला वगैरे, आणि ते मलाच योग्य नाही वाटलं तिथं जाणं आणि तिथं झोपणं वगैरे. मग मी सरांना बोलले, असं पण आता 1:30-2 वाजत आलेले आहेत, आपल्याला उद्या सकाळी लवकर सीन लावायचं आहे. म्हणलं 7 वाजताच आपण सगळे सेटवर पाहिजे, त्यामुळं म्हणलं गाडी इथे साईडला लावा, मी गाडीतच झोपते. म्हणलं माझाच एकटीचा प्रश्न आहे, मी गाडीतच झोपते, उगाच माझ्यामुळे पण कोणाला त्रास नको म्हणलं, आणि माझं मी निवांत गाडीत झोपते. पांडुरंग सरांना पण हे योग्य वाटत नव्हतं, आणि किसन सर पण होते आमच्यासोबत, तर त्यांना पण हे योग्य वाटत नव्हतं की गाडीमध्ये कसं झोपणार, कसं पॉसिबल, असं तसं. मग मी थोडंसं कन्व्हिन्स केलं की नाही मी झोपते, काही प्रॉब्लेम नाही आहे, 2-3 तास तर राहिलेत, म्हटलं बघता जाईल, जावं म्हटलं तुम्ही झोपा, मी गाडीत झोपते. तर मग खूप वेळानंतर डिसिजन घेतलं की बाबा हां चला ठीक आहे, मग झोप तू. सरांनी गाडी वगैरे पार्क केली आणि मग मी माझ्याकडे चावी दिली, मी आतमधूनच गाडी लॉक करून
झोपले. तर जवळजवळ 2 वाजून गेले होते. झोपले मी गाडीमध्ये. आधी स्टार्टिंगला झोप नाही लागली, मग हळूहळू मी झोपून गेले. थोडं रात्रीची मला 3च्या दरम्यान थंडी वाजत होती. माझ्या पण लक्षात नाही सरांना सांगायचं की एखादं ब्लँकेट पाठवून द्या वगैरे, आणि सरांच्या पण लक्षात नाही राहिलं, कारण की सगळेच थकले होते आणि मग त्याच्यामुळे सगळेच गेल्या गेल्या झोपले. मग मी असं जसं रात्र काढली आणि मग मी कटफळला गेल्यानंतर तिथेच अर्जुनचं घर आहे, तिथेच मी फ्रेश वगैरे झाले आणि मग लगेच शूटिंगला चालू केली. म्हणजे ह्याच्या मागं पण सांगायचं कारण असं आहे की आम्ही कष्ट घेतो कुणासाठी, स्वतःसाठी नाही. हां, आपला पण म्हणजे फायदा असतो की बाबा व्हिडिओ चालला तर लोक आपल्याला पण ओळखणार, म्हणजे फायदा असतोच. बट इतकं की गाडीमध्ये झोपेपर्यंत अशा काही गोष्टी, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सहन करतो हे ऐकण्यासाठी नाही की तुम्ही हिला घेऊ नका, हिच्यासोबत काम करू नका, हिच्यासोबत काम केल्याने तुमचा व्हिडिओ चालणार नाही. एक सेकंड, लाईट गेली. तर फ्रेंड सॉरी बरं का, मध्येच लाईट गेली आणि सगळा अंधारा झाला, त्याच्यामुळे मी आता रूममध्ये आली. थोडंसं खिडकीचा उजेड पडतोय, सो इट्स ओके. तर काय बोलत होते मी गेल्या 6-7 वर्षापासून काम करते सरांसोबत. तर त्याच्यामुळे एक ती चांगली बॉन्डिंग झाली आहे, आमची सगळी टीम आहे. आणि राहिला प्रश्न मला घेण्याचा, कदाचित मी सरांसोबत आधीपासून काम करते, मी सरांची साथ सोडली नाही, म्हणून सर मला सारखं ती प्रायव्हसी देतात की बाबा हिला आपण हा रोल द्यायला पाहिजे, रियाला आपण हे काम दिलं पाहिजे, रियाला आपण व्हिडिओमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे ते सर काहीतरी विचार करूनच बोलत असतील. तर असं नाही की मी स्वतःहून बोलते की बाबा तुम्ही हा व्हिडिओ बनवताय तर तुम्ही मलाच रोल द्या, तुम्ही मला हिरोईनचाच रोल द्या, तुम्ही मला हाच रोल द्या, तुम्ही तोच रोल द्या. मी असं कधीच म्हणलेलं नाहीये. मला जेही रोल देतात, मला जेही रोल मिळतात ते मी खूप छान प्रकारे करते. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील मागचे, तर काही बघा मी शेजारणीचा रोल केला आहे, कशामध्ये मी बायकोचा रोल केला आहे, कशात मी मेवणीचा रोल केला आहे, तर कशामध्ये मी फ्रेंडचा पण रोल केला आहे. तर जे काही रोल आपल्याला मिळतात ते मी करते. असं मी म्हणत नाही की मला हेच का तेच का, नाही. ते सगळे सर असतात, ते डिसिजन घेतात की कुणाला काय रोल द्यायचा आहे. त्यांना सरांना माहिती असतं, सगळे ते मिळून डिस्कस करतात की बाबा आपण कुणाला हिरोईन म्हणून घ्यायला पाहिजे, कुणाला रोल द्यायला पाहिजे, कोण चांगलं करू शकतं. जे स्क्रिप्ट लिहितं त्यांच्या माइंडमध्ये कास्टिंग पण बरोबर येतेच की बाबा कुणाला कसा रोल दिला पाहिजे, कोण ह्या रोलसाठी परफेक्ट आहे, है ना. मग आपण कमेंट करून मोकळं होतो की हिच्या जागी ही पाहिजे होती, हिच्या जागी ही पाहिजे होती. त्यांनी काहीतरी विचार करूनच मला रोल दिला असेल ना. मी स्वतःहून नाही बोलत. आणि त्याच्यामध्ये आहेच किती माझा सीन, फक्त जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाचा सीन असणार आहे माझा, तेवढा पण नसेल माझ्या मते. 44 का 45 मिनिटचा तो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4च मिनिटचा माझा रोल आहे. तरी त्यामध्ये तुम्हाला मी टोचतीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. मला लोकांचं काहीच वाटलं नाही की हिला का घेतलं, रियाला का घेतलं, हिला घ्यायला पाहिजे होतं, तिला घ्यायला पाहिजे होतं, हिने छान केलं असतं, तिने छान केलं असतं, ही छान दिसली असती, ही छान दिसत नाही. मला लोकांचं काहीच एवढं वाटलं नाही जेवढं आपल्या जवळच्या लोकांनी माझं नाव इनडायरेक्टली माझं नाव घेऊन बोललेत. मला त्याचं खूप वाईट वाटलं. ज्यांना मी आपलं समजत होते, ज्यांना मी आपलं एक बहिणीसारखं समजत होते, त्यांनी इनडायरेक्टली माझं नाव घेऊन बोलले की मला माहीतच होतं तिला घेतलं तर व्हिडिओ चालणारच नाही, मला का नाही घेतलं असं. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल. तर असं बोलण्याआधी आपण आपल्या स्वतःकडे बघायचं की आपल्याला काय येतं. दुसऱ्यांना बोलण्याआधी आपल्याकडे बघायचं, आपल्यामध्ये काय गुण आहेत, आपल्यामध्ये काय कला आहे, है ना, मग बोलायचं. जाऊ द्या, मला नाही काय ते बोलायचं एवढं. फक्त तुमच्यासाठी ह्या चॅनलला जाऊन बघा आणि त्या चॅनलमध्ये त्या अकाउंटमध्ये जावा आणि त्याच्यामध्ये
पॉप्युलर व्हिडिओवर क्लिक करा आणि त्या पॉप्युलर व्हिडिओमध्ये ना सगळे माझेच येणार आहेत. सगळ्यात हायेस्ट 8 महिन्यामध्ये 7 का 8 मिलियनला बहुतेक तो व्हिडिओ गेलेले. बरेच माझे व्हिडिओ गेलेले आहेत, बरेच. आणि त्याच्यामध्ये माझा लीडचाच रोल आहे, बायकोचाच रोल केलाय मी पांडुरंग सरांच्या. तर खूप सारे व्हिडिओ आहेत. आम्ही नवीन चॅनल ओपन केला होता आणि नवीन कंटेंट आम्ही क्रिएट केले होते. नवरा वर्सेस बायकोचे कॉमेडी व्हिडिओ आम्ही बरेच त्याच्यावर शूट केलेत. बघा तुम्ही, जास्त पण नाही, 7 ते 8 महिन्याच्या मागचेच आहेत. तर एवढे सगळे व्हिडिओ भरपूर व्हायरल आहेत, त्याच्यावरचे पण भरपूर चाललेत, चांगले चाललेत आणि कुणी अशी नेगेटिव्ह कमेंट पण नाही केली आहे त्याला. तर त्या व्हिडिओमध्ये कोण आहे, त्या व्हिडिओमध्ये कुणाला घेतलंय हे मॅटर नाही करत. मॅटर हे करतं की कंटेंट काय आहे, है ना, आपली स्टोरी काय आहे, आपण कशावर व्हिडिओ बनवतोय, ती स्टोरी कशी आहे. स्टोरी जर इंटरेस्टेड असली तर व्ह्यूज पण आपोआप येतात. समजलं, हे लक्षात घ्या. हिला घेतल्यामुळे व्हिडिओ चालला नाही, हिला घेतला असतं तर व्हिडिओ चालले असते. तुम्ही हिला घेतलं, ही पनोती आहे, ही चांगली आहे, ही अमुक आहे, ही तमुक आहे, ते काहीच मॅटर नाही करत. मॅटर फक्त एवढंच करतं, कंटेंट तुम्ही चांगले घ्या, स्टोरी चांगली घ्या, ते व्हिडिओ आपोआप तुमचे चालणार. मी असं कधीच म्हणलं नाही की मी आहे तरच व्हिडिओ चांगला चाललाय, मी नाही तर व्हिडिओ चांगला नाही चालला. मी असं कुणालाच नावं ठेवलं नव्हतं, कुणालाच नाही. मी कधी म्हणलं पण नव्हतं की हिला घेऊ नका किंवा तुम्ही हिला घेऊ नका, मलाच घ्या, मला घेऊनच काम करा. मी आजपर्यंत असं म्हणलं नाही. सरांना खोटं वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता. मी कधीच म्हणलं नाही, कधीच मी म्हणलं नाही मला हिरोईनचाच रोल द्या म्हणून, कधीच नाही म्हणलं. आणि शिवाय मी हे पण केले, पांडुरंग सरांच्या बहिणीचा पण रोल केलाय, तुम्ही बघू शकता. तो पण मस्त चाललाय बघा व्हिडिओ, तो पण भारी व्हिडिओ होता. म्हणजे जे रोल भेटेल मी ते करते. मी कधीच नाकार नाही केला. की लाईट आली, चला आपण हॉलमध्ये जाऊयात आता. अजून एक गोष्ट, शूट म्हणल्यावर बघा सगळं काही त्या प्रोडक्शन मधूनच आपल्याला सगळं भेटतं. म्हणजे की बघा ड्रेपरी भेटायला पाहिजे, आपला मेकअप करायला पाहिजे. तर मी ह्यापेक्षा कधीच नाही केले सरांकडून की आता असा आपला खूप छान प्रोजेक्ट आपण करतोय तर त्यासाठी तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट हायर करा, आपल्याला मेकअप करण्यासाठी हेअरस्टायलर हायर करा. मी कधीच म्हणलेलं नाहीये, कारण की स्वतःचा मेकअप मी स्वतः केलाय आणि इतर आर्टिस्ट लोकांचा पण मीच करते. सरांचा पण मेकअप मीच करते जसं जमेल तसा. आणि ड्रेपरी पण मी काहींचे अवेलेबल करून देते, स्वतःचे तर मीच करते. मी कधी म्हणलं नाही की बाबा सर माझ्याकडे हे नाहीये तर चला आपण नवीन घेऊया. मी म्हणजे कमी खर्चात मी करण्याचा प्रयत्न करत असते. आता ते श्रीवल्ली मी बनले होते तर सगळं काही माझंच होतं, सगळं. मी बाहेरून 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही. हा तेवढे ते गजरे घेतले होते नकली आणि एक दुसरी नाकातली खडा घेतला होता व्हाईट कलरचा, तेवढंच. बाकी कसलाही खर्च नाही. सगळं मी घरून आणलं होतं, माझी ज्वेलरी, माझी साडी आणि ऑल माझा मेकअपचा सेट, सगळं काही. आणि जे सीन आहे बघा पांडुरंग सरांचं, ते पूर्ण असं ते कलर केले बघा देवीसारखं, ते सुद्धा मेकअप मी केला होता. दुसरं मेकअप आर्टिस्टला पण हायर केलं असतं तर एवढ्या सगळ्यांचं मेकअप करायचं, टचअप जरी करायचं म्हणलं तरी त्यांनी आरामात दिवसाचे 10,000 रुपये घेतलेच असते आरामात. आणि आपलं शूट चालू होतं 4 दिवस. सो म्हणजे एवढं खर्च मी वाचवते पण. आणि तुम्ही म्हणता बाहेरची कलाकार घ्या, कुठली पण तुम्ही बाहेरची कलाकार घ्या, तिच्यासोबत करा पण हिच्यासोबत करू नका. आपल्याला असं वाटतं, पण बाहेरची जर आपल्याला चांगली कलाकार घ्यायची म्हणलं ना तर हे पण खूप लागतं. हे पण आम्ही बघितलेलं आहे. आपण जरी आणलं तर त्यांचं पर डे असतं 5-5, 10-10 हजार रुपये, ठीक आहे. आणि त्यांना चांगलं हॉटेल पाहिजे राहण्यासाठी, त्यांना चांगलं चांगलं खाणं पाहिजे आणि प्लस मेकअप आर्टिस्ट पण त्यांना पाहिजे, कपडे पण आपलेच पाहिजे, म्हणजे आपण द्यायचे त्यांना. आणि
नाश्त्याला मला हेच पाहिजे, जेवणाला मला हेच पाहिजे, खूप असतं. म्हणजे बाहेरून जर आर्टिस्ट बोलवायचे असेल तर जवळजवळ त्या आर्टिस्ट मागे आपला 20,000 तरी खर्च सहज होतो. ठीक आहे. आता श्रीवल्लीच्या ऐवजी जर दुसरी कुठली तुम्ही आर्टिस्ट घेतली असती चांगली मस्त मॉडल, तर 20-25,000 आरामात तुमचे गेले असते. कारण की असं ते घरात राहत नाही कोणाच्या, पण त्यांना स्पेशल रूम लागते. तर मग रूमचा भाडंच असेल जवळजवळ 4-5,000 तर असेलच, चांगली रूम वगैरे म्हणलं तरी. त्यांचं खाणं पिणं आणि कपडे सगळं आपल्याला बघायचं म्हणल्यावर मग किती खर्च. त्याच्यामुळे बहुतेक सरांनी हा विचार केला असेल की हा श्रीवल्लीचा रोल मला द्या म्हणून. मी सरांच्या मागं लागले नव्हते की सर मला श्रीवल्लीचा रोल द्या, मला हिरोईनच करा. मी असं काहीही म्हटलं नव्हतं. मला जेव्हा फोन येईल सरांचा की आपलं असं असं शूट आहे तरच मी रेडी होते आणि येते. मी स्वतःहून मागे लागत नाही. ठीक आहे. ही गोष्ट मी तर क्लिअर करते की मी स्वतःहून मागं लागत नाही की मला हिरोईनचा रोल द्या म्हणून. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आपण एवढं जीव तोडून करतो की बाबा आपल्या मेहनतीचं कुठंतरी फळ भेटलं पाहिजे. आणि जर ते फळ भेटलं तर थोडी ना ते फळ सर मला देणार आहे की बाबा हा तुम्ही काम केलंय, तू असं असं सॅक्रिफाईस केलंय, तर धर ह्या व्हिडिओच्या मागचं जेवढं पण फळ आलंय तू घे, असं तर नाहीये ना. आमचं काय पर डे असेल ते आम्हाला देणार, सगळंच मला देणार असं थोडी आहे ना. ते त्यांच्याच घराचं, त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या घरासाठीच यूज करणार ना ते. आम्ही इथं मेहनत करणार आणि ते स्वतःच्या घरासाठीच तर करणार है ना. मग घरचेच लोक असं बोलतात आपण त्यांच्यासाठी एवढं करून, मग कसं वाटत असेल मनाला. तुम्ही हा विचार करा. एक एक कमेंट मी माझ्या इतक्या मनाला लागलेत ना, खूप म्हणजे मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. एवढे असे कमेंट्स आलेत. आणि म्हणजे मला काय शिव्या वगैरे नाही दिल्या कोणी, फक्त एवढंच बोलले होते की हिच्या जागेवर ही छान दिसली असती, हिच्या जागेवर अमुक. पण जे बोलली आहे ना त्या व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीला तर इतकं शिव्या देऊन बोललेले आहेत. खूप असे वाईट वाईट कमेंट आलेत. आता तर काय वाचता तरी येत नाही, वाचून दाखवले असतील तर जाऊ द्या, तो प्रश्न वेगळा आहे. तर म्हणजे मला एवढंच बोलायचं की आपण समोरच्या नाही का व्यक्तीसाठी करतो तर त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे, एवढंच मला असं म्हणायचं होतं. लोकांचं काय, लोक बघा चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. खूप जणांनी चांगली कमेंट केली, खूप जणांनी माझ्या साईडून पण बोललेत, तर थँक्यू सो मच माझ्या साईडनं बोलल्याबद्दल. इट्स ओके. चला, पब्लिक आहे, काही पण म्हणजे त्यांना जे वाटेल ते बोलते. मागच्या वेळेस पण सरांनी ब्लॉग टाकला होता, त्याच्यामध्ये पण माझा उल्लेख झाला होता. मी बघितलं होतं, मी जास्त बघत नाही, बट त्याच्यामध्ये माझा उल्लेख आला. मग मी तो व्हिडिओ बघितला, तेव्हा पण मला हर्ट झालं की बाबा आपण काय असं करतोय जेणेकरून आपल्याला असं बोललं जातंय. कुणीही वाईट वाटून घेऊ नका. माझं मन दुखलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आणि तुम्ही बघितलं असेल की माझं जवळजवळ बघा 15 दिवस झाले असतील माझ्या चॅनलला कसलाही ब्लॉग नाही आहे. कारण माझंच मूड नाही आहे ब्लॉग वगैरे बनवायचं की काय बनवावं, काय कंटेंट घ्यावं. बनवायची तर खूप इच्छा असते, पण काय कंटेंट घ्यावं ते सुचत नाही. आणि इथं मी एकटीच पडते, म्हणजे सपोर्टिंगला कोण नाही आहे इकडे मला की बाबा चल आपण असं बनवू, आपण तसं बनवूया, असं सपोर्टिंगला इकडे कोणीच नाही आहे. मी एकटी असल्यामुळे माझा मूड ऑफ होतो. जर सपोर्टला कोण असतं इकडे तर मी खूप छान छान व्हिडिओ बनवले असते, खूप छान छान व्हिडिओ तुमच्या समोर प्रेझेंट केले असते. तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे, मेन गोष्ट, की तुम्ही कमेंट करता ना की ही नको ही नको म्हणून. मग इथून पुढे मी काय शूटला वगैरे जाणार नाही आहे, कारण की तुमच्या अशा कमेंटनी येणाऱ्या आर्टिस्टसुद्धा घाबरतील की असे असे कमेंट करतात म्हणून. तर त्याच्यामुळे मी तर आता काय शूटला तिथे जाणार नाही आहे. आणि काही काही जणांना खूप छान वाटत असेल की बरं झालं आता ही येणार नाही आहे म्हणून. मी सरांना पण सांगितलं की म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बघितला त्या खालचे कमेंट वाचल्या मी सरांना सांगितलं की हात जोडून बोलले की मी इथून पुढे काही शूटला येणार नाही आणि मला पण सर तुम्ही कधी बोलवू नका म्हणून.
तर सरळ सरळ बोललेले आहे मी. चला मी करण्याचा काहीतरी प्रयत्न करेल, ब्लॉगिंग वगैरे करेल. असं नाही की फक्त याच प्रोडक्शनमध्ये मला काम मिळत होतं, या व्यतिरिक्त मला कुठेच काम मिळत नव्हतं शूटमध्ये, असं काही नाही आहे. मी आधी पण बऱ्याच ठिकाणी शूटला जात होते, चांगले चांगले मला रोल मिळत होते आणि ते पण लीडचे. हे आपले एक प्रोडक्शन चांगलं होतं, विश्वासातले लोक होते, आपले जवळचे लोक म्हणून मी मानत होते आणि ते पण असंच मानत होते. त्याच्यामुळे मी एकाच ठिकाणी काम करायचं ठरवलं होतं. बट आता नाही, आता मी वेगवेगळ्या ठिकाणी पण काम करेल, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पण मी दिसेल. आता काय मी या शूटला जाणार नाही. हे व्हिडिओ सगळेच बघतील, सर वगैरे, सरांचं पण रिॲक्शन मला समजेल, काय बोलतील काय नाही ते मी तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.